ठिकाणी पाणी द्या कारण तिला मला पाजवायचं आहे. आणि हे बघा तिला मी पाणी पाजवायचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तिला आघात बसलाय मित्रांनो गाडी. नमस्कार मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठचा दररोजचा 10 मिनिटाचा भाग पाहताय ना. हा भाग मित्रांनो भावनिक याच्यापासून सुरू होऊन शेवटी अतिशय चांगल्या मोडवर हा भाग संपणार आहे. हा भाग पहा आणि उद्या तर काय जबरदस्तच भाग आहे. शेअर कर, चला खुश राहा, सुरक्षित राहा. एक भावनिक भाग आहे मित्रांनो. माझ्या गाडीला पिशव्या दिसत, याचा अर्थ कोणतर गावी चाललेला आहे. गाडीवर बसलेली आहे आई, पण आई गावी चाललेली नाही मित्रांनो. एकाच वेळी दोघांना गाडीवर बसता येत नाही, म्हणून मी डिग्रजच्या कृष्णाकाठी आईला सोडलं आणि पुन्हा त्या व्यक्तीला आणायसाठी घराकडे चाललो. तर डिग्रजच्या कृष्णाकाठी जी व्यक्ती आपल्या घरी 4 महिने राहिली ती व्यक्ती आता जाणार आहे निघून, कारण की मामाने त्यांची आठवण यायला लागल्या. त्यांचं पूर्ण आयुष्य हे अर्ध्याच्या एका माळावर गेलेलं आहे, पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात गेलेलं आहे. आणि मामाची नोकरी लागली इचलकरंजीला, त्यामुळे इचलकरंजीला त्यांना सिटीमध्ये गमत नाही, म्हणून आम्ही त्यांना डिग्रजच्या कृष्णाकडे राहायला आणतोय. एकदा आणले की 4-5 दिवस म्हणून आणतोय, पण 4-5 महिने काय आम्ही सोडत नाही. आणि आता त्यांना जाऊ वाटायला लागले, कारण त्यांना देखील मामाला देखील त्यांची गरज आहे, कारण की आईची जवळ असणं जरा बरंच वाटतं. पण आम्हाला देखील जड अंतकरणाने त्यांना सोडावं लागतंय. अवनीशला देखील वाईट वाटलंय, सर्वांनाच वाईट वाटलंय, पण आता काय करायचं. आजी चाललेली आहे. बाय 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 बाय. आजीला घेऊन मी कृष्णाकाठच्या बस स्टॉपकडे चाललोय. आणि ही कृष्णा नदी आपली. आजीला मित्रांनो जड अंतकरणाने आम्ही पण सोडलं, आणि तिला देखील थोडं जाताना नकोच वाटत असणार, कारण की पूर्णपणे नैसर्गिक आदिवासात तिचं पूर्ण जीवन गेलंय. पूर्णपणे माळावर एकटी राहून तिने आयुष्य हे केलेलं आहे, पण तिला सिटीमध्ये गमत नाही, म्हणून आम्ही घराकडे आणतो. पण आता नाईला तो सोडावंच लागणार आहे. महादेवांना बहुतेक बसले तर नदीकडचे आपल्या इथे. जेवलो बा आता बसा वाढ बस इथे. आमच्या आई आता सोडायला चालले, बस न जाणार होतो, कारण की आजीला बसला फुकट तिकीट आहे आणि आईला निम्म तिकीट आहे. पण वडापचीच वाट बघून आम्ही शेवटी बसची वाट बघून वडापनं जाऊ म्हणलं. वडापला कारण की बसला भरपूर वेळ लागणार होता, आणि महादेवांना वडापला चेष्टा करल्या तर लय भाडं करल्याच म्हणलं. मी तुझ्याकडं तिकीट कलेक्टर म्हणून राहू काय, असं दोघांची चेष्टा चालू आहे. पण आता आजी चालली गावाला, आणि आजीला बाय केलं. आणि भाऊ म्हणून मित्रांनो हो, आजी चालली गावाला. आता कधी 3-4 महिन्यात एकदा आणायची तिला. मी म्हटलं दिवाळ्या मात्र नक्की आणूया. अवनीशला मात्र खूप वाईट वाटले, आम्हाला सर्वांनाच वाईट वाटले, पण शेवटी काही इलाज नाही मित्रांनो. अवनीशला घेऊन मी पुन्हा आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी येत आहे. आई आता सुरुवातला अर्घला जाणार, कारण की चुलत मामा एक वारले होते, त्याच्या श्राद्ध करून पुन्हा मामा आमचे तिथे येणार आणि आजीला घेऊन इचलकरंजीला निघून जाणार. आता इथे घोड्याला ट्रेनिंग द्यायची सुरुवात करल्या तेव्हा नवीन झोपलं की घोडा आणि बैल असा उधळायचा प्रयत्न करतोय. काही सवय नसत्या झोपलेल्या असतात, आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी अशा नवीन बैल जोड्या तयार व्हायला लागल्यात. हा डिग्रजला जोडणारा पूल आहे, मौजे डिग्रज कसबे डिग्रज जोडणारा पूल म्हणजेच आपला डिग्रजचा कृष्णाकाठ. आणि एका एवढ्या उन्हात देखील एक मुलगा देखील बघा मासा पकडायला बसलाय. कृष्णाकाठच्या या गल्लीत आता आजीचं आगमन कदाचित 3-4 महिन्यानंतरच होईल, आणि नंतर त्यांचा एखादा भाग येईल. आणि आता मेन भागाकडे जाऊ. आमचे पप्पा सकाळी उठून बसलेत, आजी मागं लागत होती थोडंसं, उठा उठा लवकर आवरा आवरा. आता तसं म्हणायला कोण नाही, म्हणून 1-2 तास झाले सकाळी उठून तसंच बसलेत. जाऊ आवराय लवकर, तिथं 7ला उठून बसलाय, 9 वाजता. तर मित्रांनो मेन भाग जो आपला आहे तो आहे मी पाहतो कांतारा चॅप्टर 1 पिक्चर आणि लास्ट डे लास्ट शो. कामाला जायच्या रस्त्यावर थिएटर आहे, मग जाताना सारखं विचारायचो शेवट दिवसा शो कधी आहे, कारण की तिकीट त्याला भरपूर कमी असते, कारण की 70-80 रुपयात बघायला मिळतोय. सुरुवातीला 400-500 कोण घालवायचं. मग लास्ट डे लास्ट शो बघायसाठी सुरुवातला एक 5-6 लोक आली की तिकीट चालू करतात. आणि बघा पूर्णपणे आवाज असून देखील थिएटर पूर्ण रिकाम आहे. फक्त 4 मुलं आणि 4 मुली आल्या, पण त्या देखील नंतर गेल्या. काहीतरी ते कोपऱ्यात कॉर्नर सीटवर बसून काही त्यांचं असेल म्हणून आणि गेल्या. पण मी मित्रांनो लास्ट डे लास्ट शो बघितला, आणि जाताना पायरीवरून खाली जाताना बहुतेक इथे कबूतर मरलाय, जाता मांजराने त्याचा फरशा पडलाय. आणि मला पिक्चर मित्रांनो कसा वाटला कांतारा, बॉलिवूडपेक्षा देखील मित्रांनो मला टॉलिवूडचे पिक्चर खरंच खूप वाटतात. कांतारा कसा वाटला, असा वाटला मित्रांनो. जबरदस्त पिक्चर डायरेक्ट केलाय. डायरेक्ट ऍक्टर ऋषभ शेट्टी जबरदस्तच. जाताना शेतामध्ये भांगलन चालू आहे, खुरपणी चालू आहे, आणि खुरपणीला कामगार सध्या मिळत नाहीत, म्हणून मशीन तयार केले आहे, आणि हा कामगार स्वतःहून खुरपणी करत आहे. आता कांताराचा हा भाग लास्ट डे लास्ट शो पाहण्याचा संपलाय. जाताना मला आता एका ठिकाणी पुन्हा चिमणी धडकली गाडीला अशी दिसली मला, आणि मला ती दिसली की खूप जखमी आहे. तिला घेऊन मी जवळच एका हॉटेलमध्ये गेलो, कारण तिला पाणी पाजावं लागेल. आणि तिथल्या मालकाला विचारलं, म्हटलं ताट एकाने पाणी द्या, कारण तिला मला पाजवायचं आहे. आणि हे बघा तिला मी पाणी पाजवायचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे.
तिला आघात बसला मित्रांनो. गाडी थडकून गेली, पण ती गाडीला थडकून पडली आहे. तिच्या अंगावरून गाडीवर कुठे गेली नाही. त्यामधलं पाणी पडलं तर व्यवस्थित होईल असं मला वाटतंय. आपण काय मित्रांनो फक्त प्रयत्नच करणार, बाकी यश परमेश्वराच्या हातात. आपण प्रयत्न तर नक्कीच करायचे थांबणार नाही. आणि बऱ्याच प्रयत्नानंतर तिने थोडंसं पाणी पिलं आणि मग जरा तिला हायसं वाटलं. आणि पुन्हा तिने माझं बोट असं धरलं ना की मी तिला हाताला उलटं जरी करून सोडलं तर ते उडून जायला तयार होईना. आणि पाणी मात्र तिनं पिलं. भरपूर प्रयत्न करून 2-3 वेळा मी आणि मालकाला म्हटलं त्या पाण्याचं तुम्हाला मी तर माफ करा म्हटलं, तुमची ताट वगैरे खराब केले. तर मालक म्हटलं अहो नको म्हणला, चांगला आहे म्हणला, उलट तुम्ही चिमणीला असं चांगलं सांभाळताय हेच बरं आहे असं म्हणला. त्या मुक्या जीवाला काय वाटलं काय माहित. मी हात उलटा करून धरला तरी देखील निघा तयार नाही. अशी तिने नका माझ्या ह्याच्यामध्ये गुंडाळली, म्हणजे घुसवली. यार म्हणलं तिला आता आपण घरी घेऊनच जाऊ, कारण की आता इथं राहील तर आणि अजून काय उडली नाहीये, तर काहीतरी होण्यापेक्षा सरळ घरीच घेऊन जाऊ. मग बॅगमध्ये मग मी जागा केली. चिमणी या पोरांसमोर थळपडत होती तरी देखील यांनी काही लक्ष दिलं नाही. पण आपण तिला घेतलं. आता याला ठेवायचं म्हणजे कसं करायचं मित्रांनो, कारण की बॅग उभी असते, उभ्या जागेत तिला गुदमरायला नको. म्हणून माझ्याकडे एक जाड वही आहे, हे बघा ही लिहिलेली ॲटिट्यूड लिहिलेली आणि औषधं आहेत. औषधाच्या बरोबर तिला ठेवलं. म्हटलं चिमणी आता निवांत बस इथं. आणि बॅग बरोबर मी ती वही आहे ना ती उलटी करून लावली आहे बघा, निवांत बसलेली आहे. आणि ती वही उलटी फुगवून लावल्यामुळे आतमध्ये तिला जागा देखील झाली. त्यामुळे ती निवांत बसून राहिली. आणि तिचा एवढा विश्वास बसला की बघा नख बघा तिचा कुठं बसला, माझ्या बरोबर कळलं ती नख सोडून जायला तयार नाही अक्षरशः. हे बघा प्राण्यांचा जीव येता प्राण्यांनी लळा लावलाय, कसे लावते बघा बघा. हायसं वाटतंय तिला, माझ्या करंगळीमध्ये नख घुसून बसले. तिला विश्वास पटला की आता ही माणूस आपला काही करणार नाही, हे आता आपला वाचवणार आहे. मग वही आडवी केली. हे बघा वही आता तिला खाली जागा करायसाठी तिला लागाय नको म्हणून वही अशी आडवी केली. आणि वही आडवी करून चेन लावून टाकली. आणि जाताना आनंदवन म्हणून हे नवीन चालू झालं आहे, आनंद शाळा म्हणजे वृद्धाश्रमासारखंच आहे. याच्या ठिकाणी वृद्ध मित्रांनो माझं तर म्हणणं असं आहे मित्रांनो, वृद्धांना कधीही तुम्ही आधार द्या, घरात सांभाळा, कधी कुठेही पाठवू नका वृद्धाश्रमात वगैरे. तोच त्यांचा खरा आधार आहे. शेवटचं त्यांचे क्षण नातवंडासोबत जाऊन द्यायचं हाच खरा आहे. आणि आपल्या वाड्यातल्या लक्ष्मीजवळ आल्यावर पुण्याला चेक करूया म्हटलं की काय गुदमरलं का वगैरे, वही हल्ल्या का नाही, तर वही हल्ली नव्हती आणि ती देखील गुदमरली नव्हती, ती देखील आतमध्ये व्यवस्थित होती. पुन्हा एकदा बॅगमध्ये सोडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तिने बोटावर नख तोडून धरले, कारण की तिला अंधार वाटत असणार बॅगच्या खोलीमध्ये. त्यामुळे जरा घाबरत असणार ती नक्कीच. पण तिला विश्वास मात्र 100% होता. आता बॅग पुन्हा मी वही आडवी केली आणि डिग्रजच्या कृष्णाकडे आपल्या घराजवळ पोहोचलो. आपलं घर मित्रांनो हे समोर दिसतं, हे आहे कलर न केलेलं घर. आणि आता डिग्रजचा कृष्णाकडे जवळ आला आहे. आणि आता ही या वातावरणात मी तिला मुक्त करून देणार, कारण की आता मला वाटते ती बऱ्यापैकी ठीक झाली आहे. हो नका, थांबा जरा. काहू नका म्हटलं तेजूला, थांबा जरा. शाळा गेली असल्या ड्रेसवर. आई कामाला गेली की इकडे तिकडे दिवसभर फिरत असते, कोण नाही तिला बघायला म्हटल्यावर काय, सिंगल पेरेंट. आणि आता आले बघा आमच्या घरामध्ये, आतमध्ये दरवाजा उघडून आमचे मिसेस आणि अवनीश बसलेला आहे. आणि मी चिमणी आणली आहे, आता दाखवणार त्यांना. काय आणलं का म्हणतो. काय आहे ग? तिला म्हटलं काय तर बॅग मध्ये आणले, दाखव म्हणलं की आले पण. तिकडे बाहेर जावा, बाहेर वा. गपकी काय बाहेर करते. हो, मला भीती वाटते. काय बाहेर हो म्हणायचं. आहे की मी इथं. तुमची वहिनी सापाला घाबरत नाही, पण उडणाऱ्या वस्तूला लय घाबरते राव. काय वैशिष्ट्य कोणा राव, घरी साप आला तर सापाला घाबरत नाही, पण चिमणीला मात्र घाबरून पळायला लागली. पक्षी पक्षी ते पाहायला लागले पिले रे. या ते डोळे लालायत रे. ते खाली जाऊन बसलं इथं. नाही आता बऱ्यापैकी ते ठीक झाले, त्यामुळे सोडून दिलं तर काही हरकत नाही. जात्यात चांगलं उडायला लागले, मगाशी उडायला नव्हतं, पाणी बिन पाजल्यावर चांगलं उडाले. बेडच्या खाली जाऊन बसले. आता त्याला बेडच्या खालून आपण घेणार आणि सोडून देणार मस्त वातावरणात. चालू 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 काय आता उडाले, चांगलं उडाले.
जाते उडायचा चान्स असून देखील मित्रांनो जवळजवळ 5-10 मिनिटं तिथेच बसून राहिली ती. का तर ती मला थँक्स म्हणत असणार की तुम्ही मला वाचवलंय. असंच प्राण्यावर मित्रांनो दया करत चला. चिमणी असो, प्राणी असो, कुत्रा असो, मूक दया मित्रांनो, कधीही मुक्या प्राण्यावर दया करत चला. आणि आता हिला सोडून दिले आणि ही आता खुश होऊन या डिग्रीच्या कृष्णाकिनारी बागडत राहणार. आणि आता उद्या मित्रांनो भाग येणार आहे. आज हा भावनिक भाग झाला. उद्या मित्रांनो एक मजेशीर भाग येणार आहे. आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. या निमित्ताने आंबे पडण्याचा भाग, तो भाग पहा. आणि चिमणी आता उडून गेल्या या शाळांमध्ये आणि डिग्रीच्या कृष्णाकिनारी आनंदात फिरत राहणार. उद्या पहा हा भाग.